काय दाजी करमते का नाही? 3 दिवस झाला घरातच खातोय. अहो घरात म्हणजे काय, तुम्ही कायम बाहेर खाणारी माणसं. पुण्यात चांगला भेटतं मग खातो आम्ही. पुण्यात चांगलं भेटतंय कारण ते मुलकाचं महाग असते. 500 मध्ये नुसतं भाजी येईल आणि इथं बघायला तर 500 अख्खा दिवस जातोय. 500 दिवस हां पोट भरून. मी देतो 500. चला बघू. चला 500 रुपये दिवस निघणार आहे असं मेवण्यांनी सांगितलंय. गडहिंग्लज तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला तालुका जो सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून आहे. आता प्रॉब्लेम हा आहे की मी 500 रुपये घेऊन आलोय खरं, प्रत्येक हॉटेलमध्ये जाणार खरं, पण जो न्याय निवाडा होणार म्हणजे मला आवडलं का नाही ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो. कारण पायथन खायची कामं त्यांच्या समोरच नको. पाकिस्तानात असणाऱ्या हिंगलाई देवीच्या नावावरून तालुक्याला गडहिंग्लज नाव पडलं अशी आख्यायिका आहे. कोल्हापूरवरून गोव्याला जाताना आपल्याला गडहिंग्लज तालुका लागतो. शिवाजी महाराजांची ही मूर्ती पाहिली की समजून घ्यायचं आपण तालुक्यात आलो आहे. तुम्हाला बोललो होतो ना आपण 500 रुपये दिवस काढणार. आजचा आपला पहिला स्टॉप काय 30 रुपयाला अंडा रोल घेऊया. मेवना 30 रुपयात अंडा रोल चारतोय खरं, पण 30चा विषय काय एकदा बघायला पाहिजे. गडहिंग्लज एस.टी. स्टँडच्या मागं एक खाऊ गल्ली आहे. त्या खाऊ गल्लीत बरेचसे दुकानं आहेत आणि त्यात फ्रँकी म्हणजे हा जो अंड्याचा रोल आहे हा प्रकार मिळतो. तिथे शाकाहारी आणि चिकन असे पण पर्याय आहेत आणि जवळपास सगळीकडं 30 रुपये एवढीच किंमत आहे. 30 रुपयाचा अंडा रोल आयुष्यात पहिल्यांदा खातोय. याला इकडं फ्रँकी म्हणतात. म्हणजे अंडा आहे, अंड्यावरती एक रोटे टाकली आणि त्यात असे नूडल टाकलेत आणि मी आणि मेवण्याने 15 रुपये कॉन्ट्रे काढले. इथं आजूबाजूला बरीचशी कॉलेज असल्यानं विद्यार्थ्यांसाठी 30 रुपयांमध्ये हा फ्रँकी एक चांगला पर्याय आहे. कारण यानं पोटही भरतं आणि किंमत पण कमी आहे. इथं काही बोलून मार खाण्यापेक्षा व्हिडिओच्या शेवटी सांगतो तुम्हाला 15 रुपये वर्थ आहेत का नाही ते. 500 मधले 30 रुपये संपलेत. आता फक्त उरलं 470 रुपये आणि यात दिवस काढायचा आहे. 30 रुपयाची फ्रँकी झाली. आता पुढं काय काय पोट नाही भरलं अजून? हा 30 मध्ये झालं होतं काय. मग काय चला अजून खायला घालूया. मेवण्याच्या नादाला लागून मी आलोय खरं गडहिंग्लज तालुक्यात. पण तुमच्या गावात जर काय प्रसिद्ध असेल तुमच्या तालुक्यात गावात जिल्ह्यात तर मला कमेंट करून सांगा. अमेरिकामध्ये असतोय आम्ही तुमच्या गावात येतो नाही. 30 रुपयाचा रोल झाल्यानंतर तेवढाच खर्च म्हणजे 30 रुपयांमध्ये आपल्याला पाणीपुरी पण खायला मिळणार आहे आणि लोकेशन आहे श्री गणेश भेळ. 30 रुपयाचा अंडा रोल खाल्ल्यानंतर 30 रुपयाची पाणीपुरी आणि यात एक 90चा पाण्याचा ग्लास पण दिलाय. तुम्हें शर्म है कुछ? पुढचे 30 रुपये दिल्यानंतर आपले गेले टोटल 60 रुपये आणि आता आपल्याकडे उरल्यात फक्त 440 रुपये. आपल्या पुण्यात कसं मल्टिप्लेक्स असतात म्हणजे थिएटर असतं, थिएटरमध्ये 3-4 स्क्रीन. इथं चित्रमंदिर आहे आणि चित्रमहाराज मंदिराचं तिकीट माहिती किती आहे? 60 रुपये. 60 रुपये झिंगाला. हलकं फुलकं खाल्ल्यानंतर आता दणकट खायची वेळ आली आणि त्यासाठी आम्ही आलो आहे गडहिंग्लजच्या दावत बिर्याणीमध्ये. आता इथं नेमका किती खर्च होणार आहे आणि किती फाटणार आहे आत गेल्यावरच कळणार आहे. भिंतीवर लटकलेलं मेनू कार्ड बघून माझ्या आणि गुगल पेच्या जीवात जीवाला. आपल्या पुण्याच्या मानानं इथं बिर्याणी एकदम स्वस्त आहे. 80 रुपयाला ही अंड्याची ग्रेव्ही आणि एवढी बिर्याणी आहे म्हणजे एका माणसाला आरामात पुरेल. मी खातो आणि नंतरच सांगतो काय विषय आहे तो. 80 रुपयाची हाफ बिर्याणी आणि एक पाण्याची बाटली टोटल झाली 90 रुपये म्हणजे 60 आणि हे 90. आता आपल्याकडे फक्त उरलेत 350 रुपये. मैं जानता हूँ. फ्रँकी पाणीपुरी आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर आपल्याकडे उरलेत अजून 350 रुपये. आणि इथं पॅटीस म्हणजे एक हा खारीचा प्रकार आहे आणि खारीमध्ये बटाटा टाकला आहे. हे पॅटीस आहे आणि हे 15 रुपयाला मिळतं म्हणजे हे लगेच बनवतात आणि लगेच आपल्याला देतात. ₹5 प्रति चहा. याप्रमाणे आमच्या 2 चहाचे झालेत फक्त 10 रुपये. एवढं सगळं खाल्ल्यानंतर गोड खाण्यासाठी चिरोटी नावाचा प्रकार आहे जो फक्त आजरा गडहिंग्लज या बाजूलाच मिळतो. म्हणजे स्वीट आहे ते आणि इथं लाईव्ह बनवतात ते आपलं बघता पण. सगळं खाल्ल्यानंतर आता मी माझा अनुभव सांगतो. कारण दुकानामध्ये सांगितलं असं तर चपला खाल्ल्या असत्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण खाल्ली ती फ्रँकी हा पदार्थ मीच पहिल्यांदा खाल्ल्यामुळं मला असं वाटलं की ते अंडा रोल प्रमाणे काहीतरी असेल, पण तसं नव्हता. 30 रुपयाच्या मानाने जर विचाराल तर खूप भारी.
कारण 30 रुपयामध्ये तुमचं आरामात पोट भरतंय, चव पण चांगली आहे. पण अंडा रोल किंवा इतर अपेक्षा घेऊन गेलात तर हा पदार्थ वेगळा आहे. तुझे थकान नहीं लग रही क्या? दुसरा आयटम पाणीपुरी. 30 रुपयाच्या मानाने ही पाणीपुरी सेम पुण्यासारखीच, वेगळं असं काय नाहीये. मारो मुझे मारो मारो मुझे मारो. त्यानंतर तिसरा आयटम म्हणजे 80 रुपयांची बिर्याणी. 80 रुपयाच्या मानाने बिर्याणीची क्वांटिटी भरपूर आहे, पण त्यात चिकनचे पीस फक्त 1 ते 2च होते. पण जर पोट भरायचं असेल तर 80 रुपयात चांगला पर्याय आहे. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. यानंतर खाल्लेलं खारी पॅटीस, याची किंमत फक्त 15 रुपये. पण हे असं होतं की आत्ताच तासाभरापूर्वी बनवलंय आणि आपण जस्ट खातोय, अशी त्याची चव होती. त्यामुळे 15 रुपयाच्या मानानं जबरदस्त. सगळ्यात शेवटचा आयटम ते म्हणजे 2 कटिंग चहा. कटिंग चहा म्हणण्यापेक्षा 5 रुपयाची चहा. क्वांटिटी खूप कमी आहे 5च्या मानानं, पण चव अशी आहे की तुम्ही 2 कप चहा प्याल. त्यानंतर शेवटचा जो आयटम खाल्ला तो म्हणजे चिरोटी. तुम्हाला जर का गोड खायला आवडत असेल पण जर कमी गोड पाहिजे असेल तर चिरोटी हा प्रकार भारी आहे. अरे कहना क्या चाहते हो? आता आली आहे निकालपत्र वाचायची वेळ. 500 रुपयाचं बजेट घेऊन आपण घराबाहेर पडलो होतो गड इंग्लजमध्ये. 30ची पाणीपुरी, 30 रुपयाची फ्रँकी, 5-5 रुपयांची 2 चहा, त्यानंतर 80 रुपयांची बिर्याणी, 10 रुपयाची पाण्याची बाटली, 15 रुपयांचं पॅटीस आणि 50 रुपये पावशर या चिरोट्या. सो मेवण्यानं सांगितल्याप्रमाणे 225मध्ये आपलं जवळपास सगळं उरकलंय. आता उरलेल्या पैशांमध्ये संध्याकाळी आम्ही खाणार मटण. तुमच्या पण गावात, जिल्ह्यात, तालुक्यात जर अशीच काहीतरी स्पेशल खाद्य संस्कृती असेल किंवा वेगळे आयटम असतील खाली कमेंट करा. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही रिकामेच असतो, आम्ही येऊ तुमच्या गावामध्ये. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.